तुम्हाला कोकणातल्या एका शांत, निसर्गरम्य आणि जुन्या काळातल्या गावात फिरायला जायला आवडेल? आज आपण बोलणार आहोत मराठी साहित्यातील एक अजरामर कलाकृती गोनी दांडेकर म्हणजेच आपल्या गोनीदा यांच्या पडगवली या कादंबरीबद्दल. पडगवली हे एक पुस्तकच नाही, तर ते कोकणातील एका छोट्याशा सुंदर गावाचे नाव आहे. ही कादंबरी आपल्याला घेऊन जाते थेट निसर्गाच्या कुशीत. पडगवली गावातील माणसं, त्यांची सुखदुःख, तिथला निसर्ग, पाऊस आणि नदी या सगळ्याचं इतकं जिवंत वर्णन गोनीदा यांनी केलेलं आहे की वाचताना आपल्याला स्वतः त्या गावात असल्याचा भास होतो. या कथेचा नायक आहे आप्पा. त्यांच्या कौटुंबिक जीवनातील चढउतार आणि गावाशी असलेलं अतूट नातं याभोवती ही कथा फिरते. गोनीदांच्या लेखनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भाषा. यातली कोकणी बोलीभाषा आणि निसर्गाचं वर्णन तुमच्या मनाला स्पर्श करून जातात. झाडं, फुलं, पक्षी आणि बदलणारे ऋतू हे सुद्धा या कादंबरीतील एक जिवंत पात्रासारखे वाटतात. जर तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला यातला कोणता भाग आवडला ते कमेंट करून जरूर सांगा. आणि जर वाचलं नसेल तर या विकेंडला हे पुस्तक नक्की हातात घ्या. अशाच अनेक पुस्तकांच्या माहितीसाठी मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.